अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाती. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळ, रात्रंदिन तोच जाळा. मोठमोठ्याने ओरडते, आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागुनी, लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाले असे, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादांची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिला. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्या. पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादांसी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थे वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञा, तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादांसी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतांची यास द्यावी, कफनी झोळी निशाणा. ब्रह्मचारी दादांसी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून, शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयसी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले तयाते. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादांप्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादांची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तैचे करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला. द्याला घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिता अनर्थ. नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत सहजते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईंसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून या तत्वता, जननी जवळी पातला.
ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणे लोकापवादा कारणे. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुतांच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टादशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.